नमस्ते, मी डॉक्टर अविनाश पवार. मी कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे जॉईन झालो आहे. माझं शिक्षण MBBS मी KM हॉस्पिटल मुंबईला कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर MD मेडिसिन मी गव्हर्मेंट हॉस्पिटलला कंप्लीट केल्यानंतर DNB नेफ्रॉलॉजी अपोलो हॉस्पिटल्स हैदराबादला कंप्लीट केलेलं आहे. सो किडनीच्या आजारावरती जे प्रशिक्षण आहे ते 4 वर्षाचं प्रशिक्षण मी अपोलो हॉस्पिटल हैदराबादला कंप्लीट केल्यानंतर जे मेट्रो सिटी लेवलच्या किडनीच्या आजारावरती जे सुविधा आहेत, जसं की डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट, ह्या सगळ्या सुविधा आपण पंढरपूरमध्ये संजय देशमुख सर आणि मंजुषा देशमुख मॅडम यांच्या अंडर जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे तिथे या सगळ्या सुविधा आपण हळूहळू उपलब्ध करून देणार आहे. तर याच्यामध्ये सुविधा काय काय असतील तर किडनीचे सगळे आजार, जसं की आपले बीपीचे आजार, बीपीमुळे किडनीचे आजार, डायबिटीसमुळे किडनीचे आजार किंवा लहान मुलांचे किडनीचे आजार, नंतर डायलिसिसचे जे कॉम्प्लिकेशन, नंतर जे स्पेशल डायलिसिस, आपले जे विषबाधा होतात त्याच्यामध्ये लागणारे डायलिसिस, नंतर सर्पदंश झाल्यानंतर लागणारे डायलिसिस, नंतर ICUचे जे खूप क्रिटिकल पेशंट आहेत त्याच्यासाठी लागणारे स्पेशल डायलिसिस, नंतर किडनीच्या ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी खराब झाल्यानंतर जे बदलायची सुविधा असते त्याच्यासाठी लागणारं पूर्णपणे मार्गदर्शन, जसं की नवीन ज्या अत्याधुनिक सुविधा आलेत की अगोदर आपण फक्त सेम ब्लड ग्रुपच्या किडनी ट्रान्सप्लांट करायचो, तर आता ब्लड ग्रुप जरी वेगळे असतील आणि किडनी देणारा कोणी असेल तर त्या पण ट्रान्सप्लांट करू म्हणजे बदलता येऊ शकते. त्याच्या संबंधी जे पण आपल्याला मार्गदर्शन लागेल ते पूर्ण मार्गदर्शन. आणि याच्यानंतर ज्या अनुवंशिक किडनीचे डिसीज असतील किंवा किडनीचे इन्फेक्शन असतील, क्रिएटिनिनचे प्रॉब्लेम असतील, युरिनमध्ये प्रोटीन लिकेजचे प्रॉब्लेम असतील, बॉडी स्वेलिंगचे प्रॉब्लेम असतील, नंतर ICU मध्ये जसे सोडियम, पोटॅशियम असे इलेक्ट्रोलाइटचे जे प्रॉब्लेम असतील, हे सगळ्या प्रॉब्लेमचे अत्याधुनिक सोयीसुविधा आपण इथे 24 आवर्स उपलब्ध करून देणार आहे. आणि तरी सर्व पंढरपूर नगरीतील आसपासच्या सर्व लोकांनी या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा, कारण आता ह्या सर्व आजारावरील उपचारासाठी कुठे मुंबई, पुणे किंवा हैदराबाद ज्या मोठ्या सिटीज आहेत जी ती धावपळ करावी लागणार आहे, ती धावपळ आपल्याला आता कमी करून आपल्याच पंढरपूरमधील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये या सुविधा 24 तास उपलब्ध आहेत. आणि जे किडनीचे आजार आहेत त्याचं जे आपल्याला डायग्नोसिस म्हणजे त्याचे जी टेस्ट लागतात किंवा ॲडमिट झाल्यानंतर ज्याची ट्रीटमेंट लागते किंवा आणखी जे डायलिसिस लागतील, ह्या जास्तीत जास्त गोष्टी आपल्या जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे महात्मा फुले आणि प्रधानमंत्री आरोग्य योजना, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आपण कव्हर करून देतोय. आणि त्याच्यामध्ये जी रेग्युलर डायलिसिस जे पेशंट आहेत त्यांचे 100% डायलिसिस हे आपण योजनेमधून